काँग्रेसचे रवींद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता, तर पक्षप्रवेश सुरू आहेत, लोक येत आहेत। धंगेकरांच्या पक्षप्रवेशाच्या प्रश्नावर शिंदेंची सूचक प्रतिक्रिया, तर वैयक्तिक कारणासाठी शिंदेंना भेटलो, धंगेकरांची प्रतिक्रिया। ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नेते शिवसेनेच्या वाटेवर, रवींद्र धंगेकर, महादेव बाबर, रमाकांत म्हात्रे, सुभाष बने, गणपत कदम, चंद्रकांत मोकाटे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा। काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली, मुक्तागिरी बंगल्यावर भेट। धंगेकरांसोबत काँग्रेस नेते हुसेन दलवाईंनीही शिंदेंची भेट घेतली। काँग्रेसच्या दोन नेत्यांनी भेट घेतल्यानं चर्चेला उधाण। ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर शिवसेनेत प्रवेश करणार, फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात प्रवेश होणार, ठाकरे गटाला मोठा धक्का। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अभिषेक वर्मांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। अभिषेक वर्मा हे एक भारतीय अब्जाधीश। पुण्याच्या भोर तालुक्यातील करंज गावातील अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता। मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, आता उपोषण होणार नाही, समोरासमोर लढाई होणार। मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास मुंबईत आंदोलन करणार, मनोज जरांगेंचा इशारा। मराठा समाजाच्या संदर्भात महायुतीच्या सरकारनं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तर कायद्याच्या चौकटीतील मागण्या निश्चितपणे मान्य करू, अशी दिली प्रतिक्रिया। पालकमंत्रीपदाचा वाद तुमच्या आशीर्वादाने नक्की सुटेल, चेंबूरमधील कार्यक्रमात मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। मंत्री धनंजय मुंडेंनी नामदेव शास्त्रींची भेट घेतली। धनंजय मुंडेंचा आजचा मुक्काम भगवानगडावर असणार। धनंजय मुंडेंविरोधातील पुराव्यांचा पेनड्राईव्ह अजितदारांच्या पीएला दिला, आमदार सुरेश धसांचा दावा। तर धसांनी कोणताही पेनड्राईव्ह दिला नाही, धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळले। यामुळे बैठकीत काहीसा गोंधळ झाला, मात्र अजित पवार मोठ्या आवाजात बोलतात, सभागृहात कमालीची शांतता। हा माणूस नशीबवान, सगळं होऊन अजितदादा छातीचा कोट करून उभे, धनंजय मुंडेंचं नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट। अजितदादांना सर्व पुरावे देऊनही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही, कार्यकर्त्यांवर खंडणीचा आरोप असताना मुंडेंवर मकोका का नाही, अंजली दमानी यांचा अजित पवारांना सवाल। आधी गुन्हे घडले त्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करा, गुन्हेगार आणि त्यांना मदत करणारे बीडची बदनामी करतायत, अजितदादांच्या बीड दौऱ्यावरून धनंजय देशमुखांची विनंती। अजित पवारांसोबत भेट झाली नाही, संतोष देशमुखांची हत्या करणारे कोण हे एसआयटीला माहिती आहे, धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। तर गुन्हेगारांना सोडणार नाही, अजितदादांचं आश्वासन। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार जे बोलले तीच आमची अधिकृत भूमिका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, सुप्रिया सुळेंकडून पुन्हा मागणी। बीड प्रकरणावर सुप्रिया सुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार। पुणे जिल्ह्यातील शिक्षणाच्या दर्जावरून सत्ताधारी आमदार आणि खासदारांकडून अजित पवारांसमोर प्रश्न उपस्थित, शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गरज असल्याचं मत व्यक्त। आमदार विजय शिवतारे आणि खासदार मेधा कुलकर्णींकडून मुद्दा उपस्थित। पुणे जिल्हा नियोजन समितीत नामनिर्देशित सदस्यांमध्ये शिवसेना आमदारांना डावललं, सदस्यपदी भाजप, अजित पवारांच्या आमदारांची वर्णी। पालखी मार्गाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, विजय शिवतारेंच्या आक्रमक पावित्र्यानंतर पालकमंत्र्यांचे आदेश। पुणे जिल्हा नियोजन बैठकीत पालखी मार्गावरून चर्चा। धुळे शहर विकासासाठी ठोस कृती कार्यक्रम राबवावा, पालिकेच्या आढावा बैठकीत खासदार शोभा बच्चाव यांच्या सूचना। पियुष गोयल यांच्या लोककल्याण कार्यालयाचं देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज उद्घाटन, फडणवीसांसह भाजपचे नेते उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असणार। पुण्यात पुढील वर्षात 2000 कोटींची कामं होणार, जिल्ह्यासाठी 1300 कोटींच्या प्रारूप आराखड्यासह 753 कोटींच्या अतिरिक्त निधीला डीपीडीसीमध्ये मंजुरी। पुण्याच्या भोर पंचायत समितीच्या सभागृहामध्ये राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकरांकडून जनता दरबार। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, राष्ट्रपती मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोधित करणार। अधिवेशनापूर्वी नवी दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक। राज्यात प्रथमच स्वतंत्र आरोग्य धोरण, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची घोषणा। भविष्यात महाराष्ट्रात आरोग्य पर्यटन संकल्पना रुजवण्याच्या दृष्टीनं काम करण्याच्या सूचना। निकालानंतर महाराष्ट्रात इतका सन्नाटा कधीच नव्हता, संघाचे लोकही मला म्हणाले इतना सन्नाटा क्यों है भाई, निवडून आलेल्यांना सुद्धा शंका, राज ठाकरेंकडून विधानसभा निकालाची चिरफाड। एक खासदार असणाऱ्या अजितदारांना 42 जागा, मात्र 8 खासदार निवडून आलेल्या शरद पवारांच्या पक्षांचे फक्त 10 आमदार येतात, राज ठाकरेंनी विधानसभेतील निकालाचं गणित मांडलं। कथित बोगस मतदानावर पक्षासह लोकांची आयोगाकडे खुलाशाची मागणी, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर सतीश पाटलांची प्रतिक्रिया। स्वतःच्या घरातील दारुण पराभवानंतर 1.5 महिन्यांनी शॉक लागला,
मुलाचा पराभव झाला, जागा का निवडून आल्या नाहीत त्यावर बोला. आमदार अबोल मिटकरींचा राज ठाकरेंवर पलटवार. अजित पवारांसारखं पहाटे 5ला उठून काम करण्याचाही सल्ला. भाजपने कधी तडजोडीचं राजकारण केलं नाही. राज ठाकरेंचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अर्धवट माहितीच्या आधारावर, राष्ट्र प्रथम आणि राष्ट्र निर्माणाच्या आधारावर तडजोड केली नाही. आशिष शेलार यांचा राज ठाकरेंवर. मग युती कधी होत आहे? लग्न सोहळ्यात मिलिंद नार्वेकरांचा चंद्रकांत पाटलांना मिश्किल सवाल. तर मीही त्या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय, चंद्रकांत पाटलांचं सूचक उत्तर. मुंबईच्या दादर माहीम प्रभादेवी परिसरात एकनाथ शिंदेंचा पाहणी दौरा. मी सामनाच्या अंगणात आलो पण सामना करायला आलो नाही. उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत शिंदेंचं मिश्किल वक्तव्य. 15 वर्ष आमदार असताना लोकांची चिंता वाटली नाही. लोकांनी सरवणकरांना आराम करायला सांगितलं, त्यांनी आराम करावा. महेश सावंत यांची सदा सरवणकरांवर टीका. रणजितसिंह मोहितेंचं अभिनंदन केल्याचं बावनकुळेंचं पत्र व्हायरल. रणजितसिंह मोहितेंवर कारवाई करा, माजी आमदार राम सातपुते यांची मागणी. सिंधुदुर्गच्या वैभववाडीमध्ये विकास कामांच्या ठेक्यावरून राडा. भाजप आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाचाबाची. अरविंद केजरीवाल भ्रष्टाचाराचे सरदार निघाले. खोटं बोलण्याची स्पर्धा ठेवली तर सगळे अवॉर्ड केजरीवाल घेऊन जातील. प्रचारादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांची अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका. स्वप्नातील भारत विकसित करण्यासाठी दिल्लीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणं गरजेचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. अध्यक्षपदाबाबत कोणती चर्चा सुरू यावर बोलणं संयुक्तिक नाही, तर श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. प्रदेशाध्यक्षपदावर काँग्रेस नेते सतेज पाटलांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी जय भवानी जय शिवाजी घोषणा सोडून सोनिया गांधी जिंदाबाद बोलायला सुरुवात केल्यानं अधोगती. आमदार दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला, तर अंबादास दानवे यांच्या टीकेला प्रत्युत्तर. अक्षय शिंदे प्रकरणात योगेश कदम यांना नोटीसला योग्यरित्या उत्तर दिलं जाईल. योगेश कदम यांची प्रतिक्रिया. पावसामुळे अक्षयचे बंदुकीवरील बोटांचे ठसे निघाल्याची योगेश कदमांची प्रतिक्रिया. जातीय तेढ निर्माण करण्यासाठी नितेश राणेंनी पत्र लिहिलंय. नितेश राणेंनी लिहिलेल्या बुरखा बंदच्या पत्रावर शरद कोळींची टीका. नितेश राणे यांच्या बुरखाबंदीच्या मागणीला अमीन पटेल यांचा विरोध. शाळांमध्ये असे विषय येता कामा नये. शिक्षण मंत्र्यांनी यावर उत्तर द्यायला हवं. अमीन पटेल यांची मागणी. नितेश राणेंनी कॉपीबाबत वक्तव्य केलं. वेगळा अर्थ काढू नका. दीपक केसरकरांकडून नितेश राणेंच्या वक्तव्याचं समर्थन. तर नितेश राणेंना खोटं बोलण्याची सवय. माजी आमदार बारिस पठाण यांची नितेश राणेंवर टीका. अजित पवारांनी पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. नवले पुलाच्या कामाची देखील अजित पवारांकडून पाहणी. वाहतूक समस्येबाबत अजित पवारांची आढावा बैठक. सावंगीतील शाळेत 14 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना. अत्याचार प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्या शाळेला टाळं लावा. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा नियोजन बैठकीत दानवे आक्रमक. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी मागील 10 दिवसांपासून बेपत्ता. अपहरण प्रकरणी 4 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी. मात्र अशोक धोडींचा सख्खा भाऊ अविनाश धोडी फरार. मद्याच्या बाटल्यांवर कर्करोगाच्या धोक्याचा इशारा लिहा. जनहित याचिकेद्वारे मागणी. मुंबई उच्च न्यायालयाकडून केंद्र आणि राज्य सरकारसह अन्न सुरक्षा प्राधिकरणाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. 10वी-12वीच्या परीक्षेसंदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय. विद्यार्थ्यांकडून कॉपी आढळल्यास परीक्षा केंद्राची मान्यताच रद्द होणार. अपहरण केलेल्या 3 वर्षाच्या मुलीची मुंबई पोलिसांकडून काही तासात सुटका. अज्ञात महिलेने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने मुलीला पळवलं होतं. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीव देण्याचा सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा इशारा. मुलाच्या मृत्यूला 1.5 महिना उलटूनही पोलिसांवर गुन्हे दाखल नाही. याला मुख्यमंत्री जबाबदार. सोमनाथच्या आईचा आक्रोश. पुण्यात पाण्याचा प्रश्न पेटला. पाणी प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन. पाणी प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गटाचा हंडा मोर्चा. आंदोलकांनी अधिकाऱ्यांवर हंडे फेकले. सांगलीच्या कृष्णा नदीतील दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर. नदीपात्रात नाल्याचं दूषित पाणी. पालिका आणि प्रदूषण महामंडळाकडून कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त. वंदे भारतवर वर्षभरात 741 वेळा दगडफेक. आतापर्यंत 3901 घटनांची नोंद. तर 1140 जणांवर कारवाई केल्याची माहिती. पसंतीच्या घरासाठी आज सिडकोकडून शेवटची संधी. यानंतर मुदतवाढ मिळणार नसल्यानं सिडकोकडून ग्राहकांना लाभ घेण्याचं आवाहन. मुंबई ठाण्यातील घरांच्या किमतीत वर्षभरात 18% वाढ. PropTiger.comचा धक्कादायक अहवाल.
अपहरण केलेल्या 3 वर्षांच्या मुलीची मुंबई पोलिसांकडून काही तासात सुटका. अज्ञात महिलेने चॉकलेट देण्याच्या बहाण्यानं मुलीला पळवलं होतं. सांगलीच्या आटपाडीमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार. बैलगाडी शर्यतीसाठी 10 एकर क्षेत्रावर मैदान तयार. स्पर्धेसाठी 150हून अधिक बैलगाडी सहभागी होणार. उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता. सोमवारपासून 3 दिवस उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची आणि गारपीट होण्याची शक्यता. जे रुग्णालयात आता नेत्र रुग्णांची स्पर्शविरहित तपासणी. IAS अधिकाऱ्यांच्या पत्नींकडून अद्ययावत उपकरणं उपलब्ध. पुण्यात जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा विक्रम. शिवाजीनगरमध्ये 35.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. राज्यातील TOD मीटरधारक असलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीज वापरल्यास सवलत. महावितरणचा महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी 3 वर्षांचा आराखडा तयार. 1.26 लाख कोटींचा खर्च अपेक्षित. कल्याण श्रीफाटा वाहतूक 5 दिवस बंद. निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी 5 ते 10 फेब्रुवारीपर्यंत पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार. ठाणे खाडी पुलाची मार्गिका फेब्रुवारी अखेरीस सेवेत. पुण्याहून नवी मुंबई, मुंबईच्या दिशेने येणारी मार्गिका फेब्रुवारी अखेरीस सेवेत येणार. सोयाबीन विक्रीसाठी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा. हमीभावानं सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत आज संपणार. राज्यातील कोणत्याही प्रकारच्या शेतजमिनीवर उद्योग उभारणीसाठी आता अकृषिक सनदची अट रद्द. महसूल विभागाच्या निर्णयानं उद्योजकांना दिलासा. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजरीला मोठी मागणी. बाजरीला 2200 पासून 3000 रुपयांपर्यंतचा भाव. मधुमक्षिका पालनात शेतकऱ्यांनी सहभाग वाढवावा. अहिल्यानगर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन. मधुमक्षिका पालनासाठी शासनाकडून अनुदान आणि 1 लाख रुपयांचं विमा संरक्षण. नंदुरबारच्या नवापूरमधील बोकळजर इथे महिलांकडून मशरूम शेतीचा प्रयोग यशस्वी. शेतीतून लाखोंचं उत्पन्न मिळालं. तालुक्यातील 25 लाभार्थ्यांकडून मशरूमचं उत्पादन. नंदुरबार जिल्ह्यात पपई पिकावर मोझेक रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी संकटात. कुंभमेळा सुरू असल्यानं जिल्ह्यात पपईला मोठी मागणी. नंदुरबारमध्ये सूर्यफूल पिकाच्या लागवडीमध्ये वाढ. मात्र भाव मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत. धाराशिवच्या उमरगामधील बलसूर शिवारात शॉक लागून 2 शेतमजुरांचा मृत्यू. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. करवीर निवासिनी अंबाबाईचा किरणोत्सव सोहळा संपन्न. मावळतीच्या सूर्यकिरणांनी किरणोत्सव पूर्ण. किरणोत्सव पूर्ण झाल्यानं भाविकांमध्ये आनंद. जळगावातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात रंगकर्मी आणि लोककलावंतांची बैठक संपन्न. प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची रंगकर्मी आणि लोककलावंतांची चर्चा. RT प्रवेश प्रक्रियेत आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार. शिक्षक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची समिती स्थापन. संजय गांधी निराधार अनुदान योजनेत मुदतवाढ मिळण्याची मागणी. लाभार्थ्यांचं आधार कार्ड अद्ययावत न झाल्यानं भाजपचे तालुकाध्यक्षांकडून मुदतवाढीसाठी निवेदन. माघी गणेशोत्सवात POP मूर्ती विक्री विसर्जनास बंदी. उच्च न्यायालयाकडून नियमांचं पालन करण्याचे आदेश.